नाही, वास्तविक पाहता ज्या पद्धतीचे आरोप या सर्व प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर होत होते त्या अनुषंगाने एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी पहिलेच राजीनामा देणं अपेक्षित होतं। तो राजीनामा त्यांनी पहिलेच देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी दिला नाही। परंतु आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे। परंतु ज्या पद्धतीचे रिॲक्शन संतोष देशमुख यांच्या मर्डरनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्यांमध्ये जी प्रतिक्रिया उमटली आहे आणि काल सोशल मीडियावर काही फोटोज पुन्हा व्हायरल झाले, ज्या म्हणजे आपण सांगू शकत नाही इतके क्रूर फोटो काही त्या याच्यामध्ये काल व्हायरल झाले। त्या अनुषंगानं पुन्हा बीडमध्ये आज बीड बंदची हाक तिथल्या लोकांनी दिलेली होती। त्या अनुषंगानं एक मोठा प्रेशर संपूर्ण राज्यातून सरकारवर होतं आणि या प्रेशर लक्षात घेऊनच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं मी समजतो। वास्तविक पाहता राजीनामा घेण्यामध्ये प्रचंड मोठा उशीर झालेला आहे आणि जितकं वाचवता येईल तितकं वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना झालेला आहे। परंतु लोकांचं प्रेशर वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता एक काहीतरी जनाची नाही तर मनाची आपण ठेवली पाहिजे, या अनुषंगानं हा राजीनामा घेण्यात आला असं मी समजतो। नाही, आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं गृह खाते आहे आणि ज्या पद्धतीच्या घटना आता राज्याचा गृहराज्यमंत्रीच म्हणतो का मुलगी ज्यावेळेला रेप झाला तेव्हा ती ओरडू शकली असती, ती ओरडलीच नाही, अशा पद्धतीचं बेजबाबदारपणे वक्तव्य जर राज्याचा गृहराज्यमंत्री जर करत असेल तर या लोकांकडनं तुम्ही अपेक्षा तरी काय करणार? जास्त या लोकांकडनं आपण अपेक्षा करूच शकत नाही की इतका अशा पद्धतीनं म्हणजे इतकं असंवेदनशील वक्तव्य राज्याचा गृहराज्यमंत्री करतो की मुलगी ओरडली नाही। म्हणजे आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं वक्तव्य कुठल्या मंत्र्याकडनं आम्ही ऐकलं नाही, ते आता या निमित्तानं पाहायला भेटतं आहे। त्यामुळं या सरकारकडनं काही फार अपेक्षा नाही, चालू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।